तुमची ओळख करून देतो. या कृष्णाई, मुलीची आई. नमस्कार. नमस्कार. आणि या दोघी मुलीच्या बहिणी गौरी आणि सौदामिनी. नमस्कार. नमस्कार. ते मी बाहेर खानावळ बघितली, ती कोणाची आहे? अहो यांचीच की, कृष्णाई खानावळ. या भागात जाम फेमस आहे. याला जरा खाण्यापिण्याची आवड आहे. मिलिटरी रिटायरमेंट. मग तर तुम्ही आमच्या शारदाताईच्या हातचा पदार्थ खाऊनच बघा, एकदम खुश होणार तुम्ही. आता पाहुण्यांची ओळख करून देतो. हे सुधाकरराव, मुलाचे वडील. नमस्कार. आणि या राधिकाताई, मुलाची आई. आणि आता यांच्याबद्दल काय बोलू म्या, ते स्वतःच सांगतील. सांगा महाराज. नमस्कार, मी शशांक. शो शारदा, शो शशांक, एकदम भारी जुळत आहे. तुम्ही दोघी काय करता? माझं BA LLB झालंय आणि आता UPSC ची तयारी करते. आणि मी आता 12वीला आहे, कॉमर्सला, आणि स्टेट लेवलला खो खो खेळतोय. अरे वा. अभ्यासात लय हुशार आहेत दोघी बी. कॉलेजात टॉपर म्हणून त्यांचं फोटो लागतात दरवेळी. तात्या, तुम्ही म्हणला होता मुलगी 10वी शिकली, पण ह्या दोघी एवढ्या हुशार आहेत, मग ती मुलगी का कमी शिकली आहे? तुम्हाला राम भरतची गोष्ट माहितीये का? भावाला राजपाट मिळावा म्हणून रामाने राजपाट सोडून वनवास गाठला. अगदी तसंच आमच्या शारदाताईनं आमच्या दोन्ही बहिणींचं शिक्षण नीट व्हावं म्हणून स्वतःचं शिक्षण सोडून आमच्या आई संगत राबून ही खानावळ उभी केली. आमची शारदाताई आमची राम आहे, स्वतःची नाही, कायम समोरच्याची काळजी करणारी. आणि आमच्या शारदाताईचा स्वभाव म्हणजे एकदम भोळा, अगदी लोण्यासारखा मऊ. मला कुणी लोण्यावर निबंध लिहायला सांगितलं ना, तर मी शारदाताईवरच लिहिलं. मला काय धाडस व्हाय ना डंबेल. तू एक काम करतो, आतमध्ये बघ आणि मला लाईव्ह कॉमेंट्री सांग. त्यांची काय ते बरोबर सांग, नाही तर तुझी मुंडी पिरगोळी ठेवला मी. त्यात माझा काय संबंध? त्या महाराणीने नाट लावलाय सगळा. लाईव्ह कॉमेंट्री सांग. पटकन. पण मगाचपासून एवढं कौतुक ऐकतोय तिचं, पण ती आहे कुठे? पाहू दे आम्हाला पण. शशांक साहेबांनी इंजिनिअरिंग केलंय. चीफ इंजिनिअरची सरकारी नोकरी आहे, बंगला आहे राहायला, आणि कलेक्टर लेवलची सर्व्हिस आहे. पोराला सरकारी नोकरी, सरकारी बंगला, अन काय डंबेल? आणि पोरगा कलेक्टर आहे. बघ तुझ्यासाठी काय आणलंय. काय? काकडीच्या गार गार चकत्या. डोळ्यावर ठेवलं की नुसतं गार गार होणार. बंद कर बघ डोळं. तुझी सगळी नाटकं कळतात मला. जनार्दन जाधव. इंदुराणी जाधव. हां, ठीक आहे नोटीस, आणि करा सही इथे.
काय किती रे बघू. बिंदू ही नोटीस बघ कोणी पाठवली आहे. कोणी पाठवली आहे? तिथे हां. तुझ्या आणि दाजीची विरोधात कोर्टाची नोटीस आहे. काय बिंदू दाजीचा सरकारी घपला तर कळला नाही ना व? नाही नाही, मग कोणी पाठवली आहे? कवरीनं त्या टिटवीनं. खानावळण घराच्या आसपास जर दिसलं ना तर डायरेक्ट पोलीस केस करणार अशी धमकी दिली तिने. त्या टिटवीची हिम्मत इंदुराणीला नोटीस पाठवणार. कागदावर अंगठा छापून घर आणि खानावर माया नावावर करायचं सोडून लेखीच्या आईनं डाव खेळलाय त्या रडुगायनं. लई चाप्टर निघाली ती रडुगाय. खाल मुंडियन पाताळ धुंडी. आता तिचा चाप्टरपणा कसा बाहेर काढतो बघच तू. नाही तिथे, नाही तिथे, आपल्या गाडीवर बाजूला हो, नाही तर बुक्कीत बुक्काच करतो बघ तुझा. अगं तू उभी का? ये बस. वहिनी हसायलेत. नीट माहिती दे ना तू. बघ बघ सांग, बघ सांग. वहिनी हसायलेत आणि कडवं कलेक्टर लाजतंय. मला नाही सहन होत. तूच बघ आणि सांग. बघून घ्या एकमेकांना आणि पसंत नापसंत लगेच सांगून टाका, म्हणजे लगेच लग्न ठरवून टाकूया काय. नात्यात जपतात एकी कृष्ण इचाले की